चला एका मोठ्या जागतिक घटनेबद्दल बोलूया. एक अशी घटना जी काही दिवसांपूर्वीच घडली आणि जिने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलंय. ती तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. एक अशी बातमी आली ज्याने अक्षरशः संपूर्ण जगाला हादरून सोडलं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय होती माहितीये? ही बातमी कुठल्या न्यूज चॅनलवरून नाही, तर थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एका सोशल मीडिया पोस्टमधून बाहेर आली. बरं, या पोस्टनंतर अर्थातच या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला, पण खरी गंमत तर पुढे होती. इराणच्या सरकारी माध्यमांनी ही घटना जगासमोर कशी मांडली हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर झालं असं की हा मृत्यू एका मोठ्या संयुक्त हवाई हल्ल्यामुळे झाला होता आणि नंतर इराणच्या अधिकाऱ्यांनी याला एक गुन्हा असं संबोधलं आणि याचा निषेधही केला. आता या घटनेचं महत्त्व पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यावं लागेल जी जवळजवळ 4 दशकं सत्तेत होती. कोण होते ते? ते इस्लामिक रिपब्लिकच्या इतिहासातले केवळ दुसरे सर्वोच्च नेते होते. 1989 मध्ये आयतोल्ला खोमेनी यांच्यानंतर त्यांनी सत्ता हाती घेतली होती. म्हणजे विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. त्यांच्या या इतक्या मोठ्या कारकिर्दीने फक्त आधुनिक इराणलाच आकार दिला नाही, तर संपूर्ण मध्यपूर्वेमध्ये इराणची ताकद प्रचंड वाढवली. ही काही प्रमुख धोरणं होती जी त्यांच्या काळाची ओळख बनली. यामुळे एकीकडे प्रादेशिक प्रभाव तर वाढला, पण दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षसुद्धा निर्माण झाला. आता वळूया त्या ऑपरेशनकडे. ऑपरेशन एपिक फ्युरी. पाहूया ही ऐतिहासिक घटना नेमकी घडली कशी. या मिशनचं नाव होतं ऑपरेशन एपिक फ्युरी. काही रिपोर्ट्समध्ये याला रोअरिंग लायन असे म्हटलं गेलंय. हे मिशन इतकं वेगवान आणि अचूक होतं की त्यांनी थेट शासनाच्या सर्वोच्च स्तरावरच हल्ला केला. आणि या हल्ल्याची तीव्रता इतकी होती की प्रचंड सुरक्षा कवच असतानाही 86 वर्षांच्या सर्वोच्च नेत्याला आपला जीव गमवावा लागला. बरं, नेता तर गेला, पण आता पुढे काय? सगळ्या जगाचं लक्ष आता इराणमध्ये काय घडतंय याकडे लागलं आहे. पहिलं पाऊल म्हणून सरकारने लगेचच देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला. सध्या कारभार पाहण्यासाठी एक तात्पुरती 3 सदस्यांची परिषद नेमण्यात आली आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की खामेनी यांनी आपला उत्तराधिकारी जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे आता पुढचा नेता कोण याचा शोध असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स घेणार आहे. म्हणजे सगळाच मामला अजून अधांतरी आहे. आणि ही जी सत्तेची पोकळी निर्माण झाली आहे ना, ती फक्त इराणपुरती मर्यादित नाही. या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जगावर एका मोठ्या संघर्षाचं सावट आहे. तर उत्तराधिकारी कोण असू शकतं यात सर्वात जास्त चर्चा होतेय ती म्हणजे दिवंगत नेत्याचा मुलगा मोज्तबा खामेनी यांची. पण त्यांना निवडणं खूप वादग्रस्त ठरू शकतं, कारण एकतर त्यांच्याकडे पुरेसा धार्मिक अधिकार नाही आणि दुसरं म्हणजे ही निवड एका राजेशाहीसारखी वाटेल. या सगळ्याचे जागतिक परिणाम काय होऊ शकतात याचा विचार केला तर परिस्थिती गंभीर वाटते. मोठ्या प्रादेशिक युद्धाचा धोका आहे, देशात अस्थिरता माजू शकते, तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात आणि अणुयुद्धाची शक्यताही नाकारता येत नाही. तर मग प्रश्न हाच उरतो, इराणला एक नवा नेता मिळणार की जगाला एक नवा संघर्ष पाहायला मिळणार? एका व्यक्तीच्या मृत्यूने मध्यपूर्वेला एका अशा वळणावर आणून ठेवलंय जिथून पुढे काय होणार हे कुणालाच माहीत नाही. आणि याचं उत्तर मिळेपर्यंत संपूर्ण जगाने आपला श्वास रोखून धरला आहे.